नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे. माझ्याबरोबर आहे माझी बायको आणि माझ्या मेवणीची मुलगी येते. विरारवरनं राम मंदिर स्टेशनला आता चाललो आहे. या बाजूला आला जोगेश्वरी स्टेशन आणि इकडे आला राम मंदिर स्टेशन. मित्रांनो, आता गणपती आले जवळ. अजून गणपतीला वेळ आहे, पण नंतर जायला वेळ मिळेल की नाही वेळ माहिती नाही. म्हणून आताच आम्ही निघालो आहे. गणपतीसाठी काय खरेदी करता येते काय बघतो तिकडे. आणि आपल्या ॲक्शन प्रो कॅमेरासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला एक वॉटरप्रूफ केस बघायचे, तर ती पण बघतो जाऊन. आणि इकडे तुम्ही बघताय इथे रेल्वेचं सेंट्रल होतं आहे, त्याची कामं जोरात चालू आहेत आता इकडे. चला निघूया पुढे. मित्रांनो, आलो आहे राम मंदिर स्टेशनला. आणि हा पंखा बघा वरती केवढा आहे, मस्त गार हवा लागते. माणूस इथे मस्त आरामात झोपू शकतो, एवढी गार हवा लागते. चल जाऊया प्लॅटफॉर्मला. इकडे आहे हार्बरची लाईन, तिकडे गेली वेस्टर्न लाईन. आम्हाला जायचं हार्बरला. ऋतुजा शिवगण बसले खाली. एकटीच का आलीस? मम्मी बोलली जा एकटीच. मनीष नाही आला? नाही, कॉलेजला गेला. चला, 1:19ची गाडी आहे आपली इकडे. त्याच्यात दिसणार नाही तुम्हाला. मित्रांनो, गाडी आपली आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. चला, इकडे गाडी आहे रिकामी. इकडे खाली आहे. कुठे बसताय? तिकडे पण खाली आहे. इकडे पण बसणार. मग असं बसणार. मी इथे बसू. चला, गाडीत बसायला भेटलंय व्यवस्थित. आम्ही पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे. पहिला ते बाहेर जाऊन कॅमेराची केस बघतो, त्यानंतर जाणार आहे मच्छी बंदरला इथं. आणि मच्छी बंदरमध्ये गणपतीचा बाजार करणार आहे. तर इथून जाऊया बाहेर पहिला. आणि आहे टर्मिनल. टर्मिनल पुढे आहे. हा असा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आम्हाला जायचं तिकडे समोरच्या साईडला. दुकानाचं नाव पण विसरलं आता, काय आहे काय माहिती नाही. जिथून मी कॅमेरा घेतलेला तिथेच घेणार आहे. बघूया, तिथे गेल्यावर कळेलच दुकानाचं नाव काय आहे ते. लक्षात आहे थोडंफार, गल्लीत पण कुठल्या ते पण माहिती नाही. ते पण बघतो जाऊ. इकडे काहीतरी या लेडीज लोकांनी बघितलंय. हो, शर्ट आहे, बॅग आहे तिथे. ड्रेस आहे. कसा आहे ड्रेस? 200ला 4. चांगले आहेत काय? 200ला 4. बघायला काय 200ला 4 ड्रेस आहेत बघतात. हाँ लेते हैं निकालो 4 निकालो. 200 मिलेगा 4. डबल एक्सेल है क्या? हाँ डबल एक्सेल. 4 निकालो 4. बघायला नाही देणार ते. बघायला नाही. काय
आम्ही आलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून मच्छिद बंदर इथे. मित्रांनो तुम्हाला इकडे हे समोर स्टेशन आहे आणि इथे तुम्ही जर बाहेर आलात तर तुम्हाला इथे फिशिंगचे सहित सर्व फिशिंगचे सामान भेटेल. इथे दोन्ही बाजूलाच दुकानं आहेत फिशिंगच्या सामानाची. जाळं असून दे, कांडाळे असून दे, इथपासून तिथपर्यंत. इकडे पण काही दुकानं आहेत, इकडे आहेत. आपण इथून जाऊया. फिशिंगचा रॉड, मोठी मोठी जाळी माशाची, परत खेकड्यांसाठी ट्रॅपसुद्धा इथे मिळून जाईल तुम्हाला. इकडे आहेत दुकानं, इकडे ह्या बाजूला आहेत दुकानं. हा सर्व माल आला इकडे. इकडे गोण्या पण आहेत, रस्से आहेत तिकडे. हां काय आलं? हां चेंडर मेंडल नाही ते शांतता आहे. गाड्या लोड होण्यासाठी आल्या आहेत कदाचित. हे बघा इथे आहेत. जास्त मित्रांनी इथे फिरत नाही, दुकानं आहेत बरीच. मी आलो आहे आमच्या कामासाठी. पहिला तिथे जाऊन घेऊया. हे बघा इथे जाळे आहेत सर्व. ते माशाचे जाळे आहेत इथे, ते पण तुम्हाला मिळून जाईल. आम्ही 2-4 वेळा मित्रांनो ह्यांच्याकडनं घेतलेले आहेत जाळे. हे बघा कांडाळे आहेत, मोठे आहेत. हे पण आहे दुकान. तुला समज सर्व सामान भेटून जाईल तुम्हाला लोकांना. इकडे सुद्धा आहेत जाळे. इकडे पण तुम्हाला फिशिंगचं सर्व सामान भेटून जाईल. दुकानं मित्रांनो भरपूर आहेत. पण आम्ही ते गणपतीसाठी मुलांना, जे आरतीला जी मुलं येतात त्यांच्यासाठी चॉकलेटं घ्यायला आलो इथे. कधी आलो नव्हतो, पहिल्यांदा आलो होतो. बघूया कितीपर्यंत भेटतात. स्वस्त तर भेटेलच असतील म्हणून आलो आहे. इकडे तुम्हाला काते, रस्सी वगैरे मिळून जाईल. इकडून सरळ सरळ जायचं आहे आम्हाला. पुढे सुद्धा आहेत दुकानं फिशिंगच्या सामानाची. इकडे तुम्हाला कार्पेट आहे, मॅट आहे. बघा मॅट आहे इथे, ते कार्पेट वगैरे आहे इकडे. इकडे सुद्धा आहे काय काय सामान. इकडे कात्या आहे, कात्या मिळून जाईल. लाईफ जॅकेट आहे तिकडे, ताडपत्री आहे. आज मोठ्या मोठ्या गाड्या भरपूर आलेल्या आहेत. सर्व लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी आलेले आहेत. हवा आली. इकडे ड्रायफ्रूटची दुकानं आहेत. इकडे सर्व ड्रायफ्रूटची आहेत दुकानं आहेत ह्याच लाईनीमध्ये. आम्हाला काही यातलं काही घ्यायचं नाही, तरी पण जाता जाता तुम्हाला दाखवतो तरी पण काय काय आहे दुकानाची. आम्हाला जायचं आहे समोरच्या साईडला. मागे मित्रांनी इथून वया नेलेल्या, तर जरा स्वस्त मिळालेल्या आम्हाला. तर मुंबई साईडला थोड्या महाग पडल्या होत्या. क्वालिटी पण चांगली होती. इथे ताडपत्री विकायला बसते रस्त्यावर. आज गाड्या भरपूर आल्यात. चालुडे आहे आज. मित्रांनो इथे ॲपल ज्यूस घेतला आम्ही तिघांनी. तुम्ही पण या ॲपल ज्यूस पियाला. इथे दुकान आहे कॉर्नरला. आमेर नाका आहे. थंड थंड गारगार. ऊन लागतं? मला नाही लागत, मला बरं तटका लागते. ॲपल किसून टाकलं याच्यामध्ये लोकांनी.
मार्केट बघूया आता पहिला. हा पहिले तिथे जाऊन तर येऊ पुढे ये. ये ना आधी इकडे पुढे. हा खायला 360 आहे. इथे फक्त जाऊन बाहेर येऊया कारण ते मसाले दुकान दाखवूया आपण ह्या लोकांना कॅमेरामध्ये. मित्रांनो कोणाला जर गरम मसाला करायचा असेल आणि जर सामान घ्यायचं असेल तर इकडे दुकान आहेत. मागे आम्ही इथून घेतला होता. हे दुकान आहे इथे बाहेरून, पण ह्याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला इथे पाठीमागे मिळेल. ह्याच गल्लीत लक्षात ठेवा. हे आम्हाला नंतर माहिती पडलं इकडे आतमध्ये दुकान आहे. खास करून गरम मसाला धना वगैरे काय घ्यायचं असेल तर इकडे या तुम्ही. बायकल्यापेक्षा तुम्हाला इकडे स्वस्त मिळून जाईल. हे लोकेशन बघून ठेवा. हे असं आहे लोकेशन. तिथे कबूतरचं छोटंसं हे आहे. आणि महालक्ष्मी ट्रेडिंग आहे आणि झानाली ट्रेडिंग. 150 रुपये जोडी. 150 रुपये जोडी. मग आमच्या तिथे पण आलेला जोगेश्वरी त्याच भावाने आलेला. लांब पण असतात. हां हां एवढ्या लांबून न्यायचं ते. चला ते सर्व साबणाचं आहे सर्व. इकडे वरती गेलेलात ना. हां इथे वरती गेलेले बघितले होते ते चॉकलेटचे. हां या इथे आतमध्ये वह्या पुस्तकं वगैरे सर्व मुलांसाठी सामान आहे. हां घे काय घ्यायचं विचार. कसं काय काय आहे ते. चॉकलेट्स पाहिजे होते. हां घे कुठली घेते. कितीवाला आहे एक कितीला आहे. हा 2 रुपये एक चालेल घ्या एक. अजून जेली न्यायचे. जेली नेतील काय गाडीतून. इकडे ह्याचं हे पण द्या. हे कॉफी कोची द्या एक बरणी. नको. हा पॅकेट किती असतील त्याच्यात. नको ते वेगळे. अरे कॉफी को पण चांगला आहे. नको. $1 कसं आहे आतमध्ये. मग ते काय वेगवेगळे आहेत दाखवा रो. की 7 दिवसाला पाहिजेत आम्हाला गणपतीसाठी. 7 दिवसच आहेत ना. हा पहिल्या दिवशी 7 दिवस आहे ना गणपती. तो 2 रुपयावाले दाखवा ना. ह्याच्यामध्ये काय आहे अजून दाखवलं. 7 दिवसाचे 7 आयटम द्या आम्हाला. ह्याच्यामध्ये किती आहे. 125 40 पकडा. हा मग एक हा झाला. हा 2 टायमाला झाला. हा 2 काय 3 दिवसाला 4 दिवसाला झाला. कसा काय 40-45 येतात. भरोसा नसतो मुलांचा. आले तर 30 नाही तर 40 250 बोललो ना. 125 मग 2 टायमाला. मग तेच बोलतोय मी. अशाच क्वांटिटीचे द्या. अरे हे पण चांगलं आहे. ह्याचं पॅकेटमध्ये असेल तर बरं पडेल मला वाटतं. त्याच्यातले द्या. हा मोठं पण चालेल. हा बरोबर. हा बरोबर. हा ते दाखव ना बॉक्स मधलं. हे पण एवढं तुम्हाला नको असेल तर आम्हाला अर्धे. हा ह्याचे 2 करूया मग आपण. नको हे राहून दे. प्रत्येक तू आहेस काय. दिलेलं ते हा 2 करूया. त्याच्यातलं दाखव ना. हे नको हे नको. ते हा ते बॉक्स मधलं दाखव. तो बॉक्स कसा आहे. कॅडबरी. इकडूनच सांगा कितीला आहे ते. ह्याच्यासारखंच आहे पण वेगळं आहे ना काहीतरी. हे कितीला आहे. 120 रुपये. ह्याच्यात किती आहेत. हे किती वाला आहे चॉकलेट. हा मग ते नाही माहिती त्यांना. एक घ्या ना. 120 तुला घे. अजून एक दे रे बाबू. त्याच्यातला त्याला बघून द्यायचं. तू काय सांगते. क्वांटिटी पण नाही माहिती. बरोबर. हा बरोबर. हा
कॉफी कोणते काढा कॉफी हां असं ठीक आहे ना. 230 रुपयाला. 230 रुपयाला. कॉफी कसं काढायचो हे का साधं मित्रांनो 7 आयटम घेतलेत आम्ही इथे. हे एक घेतलेलं आहे, हे एक चॉकलेट घेतलेलं आहे, त्यानंतर हे कॉफी गो घेतला आहे, हे जेलीचं घेतलं आहे, 2 सेलिब्रेशन हे एक घेतलं आहे, त्यानंतर हा एक पॅकेट घेतलेला आहे इथे, हे एक जेली घेतले, त्यानंतर हा एक चॉकलेट घेतलं आहे. तर इथे बिल बनतं आहे आमचं. आणि हे काय जेम्स जेम्सचा बॉक्स घेतला आहे. खायला या प्रत्येकामध्ये क्वांटिटी 100, 125, 100, 125 अशी आहे. आणि आम्ही दोघांमध्ये भागीदारीमध्ये घेतलेलं आहे. 40-50 मुलं येतात आमच्याकडे, त्या हिशोबाने मी घेतलेलं आहे. एखादा राहिला तर हाय प्रसाद वगैरे असते, केळी असतात, फ्रूट असतं, ते देऊ शकतो आम्ही. तसं तर काय हे आम्हाला पुरूनच जाईल. बरंच झालं आता 1640 रुपये. 1640 झाले, 1640 रुपये झाले. डिवाइड आहे ते. तुमच्याकडे अंदर आहेत ना? हां आहेत. चला. हां हां झालं. माल बरा. मित्रांनी चॉकलेटचं दुकान, तिथून आम्ही चॉकलेटं घेतली आता. आणि त्यालाच लागून ते वह्या पुस्तकांचं दुकान आहे, बुक आहे जास्त पण आम्ही घेतले तिथून. मी तुम्हाला दाखवतो. तिथे वह्या घेतल्यात आम्ही 350 रुपये डझननी भेटल्यात आम्हाला या. नंतर पेनं घेते. अजून काय घेते? वया माझे 240. हां चालतील त्या, चालतील. हां हां. आणि या वया दाखव. त्यांना काय काय घेतलं. हा पेन घेतला आहे आणि या वया पण घेतलेल्या आहेत त्यांच्याकडनं आता. आणि हा मग ते पेजवर आहे ना, मग तू बघ ना, लांब आहेत मग. हा आता आमचं बिल करा. किती आहे? 252 ना. 252 400 रुपये. ते 400 रुपयाचं बिल. 400 रुपये. हां त्याचे हे वयांचं आणि ह्याचे वरचे 20 रुपये. हां कळलं ना? हे रिप्लेस केलं आम्ही, दुसरे घेतले. 520 याचे वरचे 20 रुपये टाका. हां हां हे 70 आहे ना, ते 50 वालं होतं. हां. आणि ह्याचं वयांचं टाका. झालं. झालं. चला इकडे पण सामान घेतलेलं आहे आम्ही आता. चला मित्रांनो आता निघतो आम्ही. खरेदी झाले भरपूर. इकडे तुम्हाला मसाल्यापासून वह्या, पुस्तकं, ड्रायफ्रूट्स सर्व तुम्हाला इथे मिळून जाईल. हे बाहेरचं लोकेशन आहे असं. आणि इकडेच आहे बिल्डिंग, खाली आहे, वरती आहे. चला चलो 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 चलो. हो खाली नाही का नाही का? मित्रांनो समोरच्या गल्लीतून आता आम्ही बाहेर आलो आणि आला इथे काय ज्यूस होता. लेफ्ट साईडला स्टेशन. जाऊया स्टेशनला. इथे ड्रायफ्रूटवाले वगैरे आहेत बरेच. इथे ताडपत्री आहे. इथे 20 ब्रिज आहे. इथून आम्ही जातो स्टेशनला. आपले झेंडे आलेत स्वस्तामध्ये भारताचे.
मित्रांनो, मच्छीत बनवताना काय काय आणलं ते परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे जेम्स आहेत, त्यानंतर हे जेलीचं चॉकलेट आहे, आणि त्यानंतर ही जेली आहे. हे काय, हे काहीतरी नवीन घेतलं आहे, काय आहे काय माहिती नाही. हे पण आहे चॉकलेट. त्यानंतर आहे हे काय, कॉपीको आहे. हे काहीतरी आहे आयटम चॉकलेटचा. त्यानंतर हे काय चॉकलेट, आणि आपल्या कॅमेऱ्यासाठी हे केस घेतले, वॉटरप्रूफ. काढ जरा. ही वॉटरप्रूफ केस आहे. मित्रांनो, आता गावाला जाणार आहे गणपतीला, म्हणजे माशाला वगैरे जर गेलो तर ही केस कामाला येणार आहे. म्हणजे नदीत वगैरे आपण पाण्यामध्ये शूट करू शकतो, त्यासाठी मी घेतले. चला तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.